पुसद येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत अकाली निधन झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। राधाकृष्ण मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली। यावेळी सदबाराव मोहटे, विश्वास भवरे, प्राध्यापक सुरेश धनवे, रेश्मा लोखंडे, खान मोहम्मद खान सनी, जैनुलभाई सिद्दीकी, उमाकांत पापिणवार, विनोद जिलेवार, शरद मैंद, दीपक आसेगावकर, लक्ष्मण कांबळे, मोहन विश्वकर्मा, आरतीताई फुपाटे, डॉक्टर मोहम्मद नदीम यांसह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थितांनी अजितदादांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली अर्पण केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले, तर आभार प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी मानले। मंत्री इंद्रनील नाईक यांनी भावुक होत म्हटले, माझे मार्गदर्शक हरविले, स्पष्ट वक्ता आणि अनुभवी नेता महाराष्ट्राने गमावला। दादा आमच्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही। दादांच्या रूपात मला एक मार्गदर्शक, एक राजकीय गुरु मिळाला, तेही ईश्वरांनी आपल्याजवळ त्यांना बोलून घेतलं।